आढावा घेतलात। एक दोन तीन गोष्टी आपल्या प्रस्ताविकामध्ये आपण सांगितले की मत्स्य उत्पादन गेल्या वर्षात तुलनेने 2 वर्षात किती झालं। 2023-24 मध्ये एकूण मत्स्य उत्पादन झालं 67,907 मेट्रिक टन। 2024-25 मध्ये 71,303 टन, जवळजवळ 3,396 मेट्रिक टन वाढ झालेली आहे। ड्रोनच्या साहाय्याने मच्छीमारी बेकायदेशीर ज्या होत होत्या त्याला कुठेतरी आळा बसलाय, त्याची नेमकी आकडेवारी काय सांगतो। ड्रोनच्या बाबतीत एकूण आपण आतापर्यंत 9 ड्रोनची कार्यवाही आपण 9 जानेवारी 2025 पासून सुरू केली। आतापर्यंत एकूण रत्नागिरी जिल्ह्यात, आता मी फक्त आपल्याला ही रत्नागिरी जिल्ह्याची माहिती देत आहे, एकूण 367 अनाधिकृत मासेमारी नौकांवर प्रतिवेदन दाखल करण्यात आलं। त्यावेळी 82 नौकांवर प्रतिवेदन निकाली करण्यात आली। त्याचबरोबर आणि एकूण 29 LED नौकांवर प्रतिवेदन दाखल करण्यात आलं आणि 19 प्रतिवेदन निकाली करण्यात आली। LED पासून LEDच्या नौका होत्या त्यापासून 90,40,000 इतकी दंड वसूल करण्यात आला आणि जे अनाधिकृत मासेमारी होती त्याच्याकडून 31,19,000 इतका दंड वसूल करण्यात आला। मच्छीमारीचे परतावा हा नेहमीच ओरड असते, ह्या वेळेला नेमकी काय परिस्थिती आहे मच्छीमारांच्या परताव्यासंदर्भात। मी इतकं सांगू इच्छितो, मच्छीमारांचा परतावा आमच्याकडून डिसेंबर 24 अखेर पूर्ण झालेला आहे। काही जिल्ह्यांचा जानेवारी आणि फेब्रुवारी 24-25 अखेर देखील पूर्ण झालेला आहे आणि ह्या इथून पुढं मत्स्यमारांचा परतावा त्या वर्षीच होईल, कारण पूर्वीची कुठलीही आता आमच्या थकबाकी शिल्लक नाही। आता बेलगरवाडा फेज 2 मधली काही उर्वरित कामं बाकी आहेत, त्याची नेमकी स्थिती काय आहे आणि काय उपाययोजना आहे। बेलगरवाडा फेज 2च्या बाबतीत एकूण 11 कामं आहेत आणि 11 कामांच्या बाबतीत 27 कोटीची कामं आहेत। ही कामाच्या बाबतीत टेंडर प्रोसेस सुरू आहे। येत्या 10 ते 15 दिवसात टेंडर प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ते देखील काम आम्ही लवकरात लवकर चालू करणार आहोत आणि टप्पा 2ची कामं पूर्ण करणार आहोत। मत्स्य उत्पादनात वाढ होण्याचं नेमकं कारण काय। आता मत्स्य उत्पादनाची वाढ होण्याचं मुख्य कारण की ज्या LED नौकांच्या ज्या कारवाई केल्या आणि ड्रोनद्वारे आम्ही जी कारवाई 9 जानेवारीपासून सुरू केली, त्या ड्रोनद्वारे आणि LED नौका ज्या 12 नॉटिकल माईलच्या आत येत होत्या ह्या सगळ्यांच्या ज्या कारवाई करत गेलो त्या कारवाईमुळे मत्स्य उत्पादन वाढण्यास मदत झाली। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत किती लोकांनी लाभ घेतले रत्नागिरी जिल्ह्यात। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थी प्रोजेक्ट आहेत। लाभार्थी प्रोजेक्ट एकूण 127 प्रकल्प आहेत, त्यातले 84 प्रकल्प माझे पूर्ण झालेले आणि 43 प्रकल्प सुरू आहेत, ती आता ऑनगोईंग पूर्ण होती। एकंदरीत कोकणचा विचार केला तर मत्स्य उत्पादनामध्ये कोकण नेमका कितव्या क्रमांकावर आहे। आता आपण सगळ्या जिल्ह्यांची माहिती डाटा झाल्यानंतर त्या अजून ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिक्लेअर केलं, त्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो। साहेब, मच्छीमार LED नौका यांच्यावर कारवाईच होत आहे, मात्र मासेमारांच्यासाठी प्रशिक्षण किंवा अशा प्रकारचे काही कार्यक्रम किंवा त्यांनी वेळच्या वेळी रजिस्ट्रेशन किंवा टॅक्स वगैरे भरून याच्यासाठी काही जनजागृती करणार का। हा बघा, आता सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट नॅशनल डिजिटल प्लॅटफॉर्म NFDP पोर्टल सुरू केलेलं आहे। त्या पोर्टलवर जास्तीत जास्त मच्छीमार व्यवसाय, मच्छीमार करणार या सर्वांच्या नोंदणी जास्तीत जास्त करावी, जेणेकरून त्या लोकांना त्याचा फायदा होईल। आणि कुठलीही गोष्ट आता NFDP पोर्टलवर केल्यानंतर कुठलीही आपल्या स्कीमचा फायदा घ्यायचा आहे, प्रशिक्षण जे NFDP मार्फत जे प्रशिक्षण होतील त्या प्रशिक्षणाचा फायदा देखील त्यातून आपल्याला मिळणार आहे आणि ती पण आम्ही तयारी करत आहोत। आणि ह्याबाबत जे आम्हाला आता बंदी कालावधीमध्ये आम्ही जास्तीत जास्त यावेळी NFDPची नोंदणी पूर्ण करून घ्या। आता आपण आपल्या राज्यामध्ये 2,31,000 इतकी नोंदणी झालेली आहे, आपल्याला त्यात अजून आपल्याला वाढ करायची आहे आणि आम्ही त्याचे आउटरीच कार्यक्रम पण घेणार आहे। आणि रत्नागिरीमध्ये जवळजवळ 24,697 इतके ह्यांची नोंदणी झालेली आहे। बंदी कालावधीची कडक अंमलबजावणी होईल नक्कीच मत्स्य व्यवसाय विभागामध्ये बंदी कारवाईची निश्चितच कडक कारवाई आणि जे नियमाप्रमाणे मासेमारी आदी नियमाप्रमाणे जी काय कारवाई ती करण्याची आम्ही दक्षता घेतलेली आहे।